नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे या फुलांची चटणी। ही फुलं कशाची आहे आणि ही कशाची चटणी आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर आपल्याला सुरुवातीला ही फुलं निवडून घ्यायची आहे, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घ्याव्या लागतील। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मी एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे। तव्यावर आपण 1 चम्मच तेल गरम करून घेऊ। तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचे आहे आणि जिरे छान असे तडतडायला लागले की त्यामध्ये आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घेऊ। मिरची आपली छान अशी होत आहे। यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला हा छान असा परतून घ्यायचा आहे। छान असा आपला कांदा झाला की यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे। यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे। आपल्याला यामध्ये लसणाचे कट केलेले तुकडे घालायचे आहे। कांदा व्हायच्या आधी सुद्धा आपण हा लसूण तेलामध्ये टाकून घेऊ शकतो। छान असा आपला हा कांदा झाला की त्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही फुले यामध्ये टाकून घ्यायची आहे। छान असं परतून घेऊ। छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। शेवटी यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे। मीठ चवीनुसार घालून घेऊ। छान असं आपण हे मिक्स करून घेऊ आणि यावर आपल्याला 2 मिनिट झाकण ठेवून छान अशी आपण ती वाफ काढून घेऊ आणि त्यानंतर आपण यावर शेवटी कोशिंबीर घालून घेऊ। ही चटणी खायला खूपच छान लागते। तर नक्कीच कळवा ही कशाची फुलं आहेत आणि ही कशाची चटणी आहे। तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून पहा ही चटणी।